आणि यानंतर एक मोठी बातमी, राज्यामध्ये प्रतिकृती शेती मिशन आता सुरू करणार आहे। राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये मिशन सुरू करणार असल्याची माहिती मिळते। राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर अनेक प्रयोग केलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे। हमीभावापेक्षा कमी भावामध्ये माल विकू नका असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलं आहे। महाराष्ट्रातल्या विधानमंडळातल्या सगळ्या सदस्यांसमोर आणि काही सन्माननीय खासदारांसमोर देखील प्राकृतिक शेतीवर त्यांचं एक व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं। माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो, ज्यातनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यांची उत्पादकता वाढेल, त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे, आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे। आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत। त्या संदर्भात नाफेड असेल, केंद्र सरकार असेल, आपला पणन विभाग असेल, सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये। त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा सरकारी केंद्रावर द्यावा। जर व्यापारी हमी भावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा।